सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन अंदरसूल येथील शांताबाई गोविंदराव सोनवणे प्राथमिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त जनकल्याण समितीचे अध्यक्ष नारायण मामा यांच्या जादूच्या प्रयोगांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी मामांनी आपल्या कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले। मनोरंजनातून प्रबोधन। नारायण मामांनी सुमारे 1 तास चाललेल्या या कार्यक्रमात अनेक विस्मयकारक जादूचे प्रयोग सादर केले। विनोदी शैली आणि खेळकर वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही। प्रत्येक प्रयोगाला विद्यार्थ्यांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या कडकडाटात दाद दिली। केवळ विद्यार्थीच नव्हे तर उपस्थित शिक्षकांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला। कार्यक्रमात रिकाम्या पेटीतून जीवनावश्यक वस्तू काढणे, 3 वेगवेगळ्या रंगांच्या कपड्यांपासून तिरंगा तयार करणे, रिकाम्या डब्यातून चॉकलेट आणि बिस्किटांचे पुडे काढणे, तलवार तोंडात घालून परत बाहेर काढणे आणि सोन्याची अंगठी पेलात टाकून गायब करून ती पेलातून बाहेर काढणे अशा प्रयोगांनी सर्वांचे डोळे दिपवले। विशेष म्हणजे डोळे बंद करून आणि डोळ्यांवर पट्टी बांधून मोटार सायकल चालवण्याच्या साहसी प्रयोगाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला। जादूच्या प्रयोगासोबतच नारायण मामांनी विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना शिक्षण आणि ज्ञानाचे महत्त्व पटवून दिले। प्रयोगाच्या शेवटी शाळेच्या वतीने मामांचा हार आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला। या प्रसंगी जनकल्याण सेवा समितीचे उपाध्यक्ष किशोर कुमावत, अरुण भांडगे सर, प्राचार्य अल्ताफ खान, प्राध्यापक सचिन सोनवणे, खैरनार सर, आहेर सर, प्रशासकीय अधिकारी गायकवाड सर आदी मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे, येवला। याला जो पदार्थ आवडतो तो या पिशवीतून निघल, ते काढायचं बाहेर टाक टाकामध्ये। आता आला म्हणतर गाला म्हणतर जो म्हणतर कर, असं आला म्हणतर गाला म्हणतर जो म्हणतर आता हात टाकून काढ, सगळ्यांना दाखव। एक जण दाखव त्यांना। अरे याला अंड्यावर बरं का, आणि ह्याच्या टिकल्या आहे ना, या पहिल्या रांगेच्या मुले बसलेल्या आहे ना, त्यांच्या डोक्याला चिटकतील, प्रत्येकाने पाहायचं। आता झटकतो, पहिल्या रांगेतल्या मुली सगळ्यांच्या कपाटाला चिटकणार आहे, कपाळाला चिटकणार आहे। एक किती इथे 3 आहे ना, बरोबर दिसतं सगळ्यांना 3 पत्ते एका मी याच्याकडे दिला आणि हे 2 पत्ते इथे ठेवले। वाहतूक केलेला आहे ना, आता मी ते तुम्हाला तयार करून दाखवतो। डब्यातून चॉकलेट काढू, किती पाहिजे? वाटून दे। आता या 3 कलर काय आता याला मी सगळं करून दाखवतो। या घाटणी काय दोरी अशी मोठी राहील। झाली का सगळं दोरी? घाटणी काय बाई थोडी आणखी ही आणखी या घात मध्ये टाकणार आहे। त्यांच्या समोर तुमचे सगळं लक्ष द्यावर का इकडे। आता हा कपडा मी याच्यावर टाकला आणि हे हरवणार नाही, घाबरू नका। आणि गेले तर गेले, परंतु रेग्युलर तुम्हाला नवीन घेऊन देते क्लास मध्ये, बरोबर ऐका।
आमची एकच झाली घरी आमची एक तुमची. अरे आता बदली झाली काय करायचं त्यांची आमची याच्या ही बाई घरात तुमची आहे का? कोण परत घरी कळत नाही हे त्याच्याकरता आहे. पाहिजे का कोणाला? खाली उतरा हे थोडे कोण वापरते याला? असं कधी तुम्हाला भेटणार नाही कोणाला लावता. किंवा सोन्याची फक्त 101 रुपये, फक्त 101 रुपये किंवा सोन्याची. लग्न करायचं का त्यांनी घेऊन जा. कोणाला लग्न करायचं त्यांनी घेऊन जा. आता पेढीचा माल संपला. आता याच्यातून परत उद्या निघणार आहे. तुम्हाला काही लागलं? आज जादूगार एन कुमार म्हणजे नारायण मामा शिंदे राहणार येवला यांचे जादूचे प्रयोग पाहून मी अतिशय आनंदी झालो आहे. मला व माझ्या कुटुंबाला जादूचा कार्यक्रम मनापासून आवडलेला आहे. पुढील त्यांच्या जादूच्या प्रयोगाला मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. तुम्ही साक्षीदार. तरी तुमचे सही आहे ना तुम्ही साक्षीदार बरोबर झाला. आता हा कागद मी यांच्याकडे देतो आणि यांनी हा परत वाचून दाखवायचा. काय पण जरांना विनंती करतो पण त्यांनी हा कागद परत एकदा वाचून दाखवायचा. आज जादूगार एन कुमार म्हणजे नारायण मामा शिंदे राहणार येवला यांचे जादूचे प्रयोग पाहून मन प्रसन्न झाले. मी हा कार्यक्रम पाहून खुश झालो. त्यामुळे सर्व जनतेसमोर मी माझी सर्व संपत्ती, माझे राहायचे घर, गाडी, अचल संपत्ती जादूगार एन कुमार यांच्या नावावर करून मी स्वतः संन्यास घेत आहे. व आगे इकडे मी आता हे बघ ही टोपी मी घालतो. Ayo,
चला 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 गायकवाड सर, सचिन सोमवणे सर, राय सर, किशोर भाऊवाले, मुकेश आला, सचिन बी आला, सर्व आले. एकदम एलेवंतावर हा कार्यक्रम चालतो. मी आत्ता सांगितलं थोड्या वेळापूर्वी. बरोबर फोन केला संध्याकाळी, ते प्रवासात होते. त्यांचं काल आज सुभाषचंद्र बोस जयंती निमित्ताने येवल्याचे प्रसिद्ध जादूगार नारायण मामा शिंदे यांच्या जादूचे प्रयोग विद्यालयात ठेवले होते. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मामांनी जादूचे प्रयोग केले, मुलांना हसवलं. जादूचे हास्यप्रयोगच आहेत ते. खूप मुलं मनापासून हसले आणि त्याचा आनंद त्यांनी लुटला. त्याबद्दल मी मामांचे आभार मानतो. या विद्यालयाचं नाव मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल. 2007 साली 17 विद्यार्थ्यांवर ही संस्था शाळा सुरू झाली आणि आता येवला तालुक्याच्या पूर्व भागातील, ग्रामीण पूर्व भागातील विद्यार्थ्यांना मोठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. या ठिकाणी विशेषतः मला असं म्हणायचं आहे की इंग्लिश मीडियमनंतर सेमी इंग्लिश, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज अशा प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या शाखा तयार झाल्या आणि या भागातील मुलींची शिक्षणाची जी कुचंबना होती ती कुचंबना बऱ्याच मोठ्या प्रमाणात दूर झालेली आहे. गोविंद नाना हे अतिशय दूरदृष्टीची व्यक्ती होती. अशा प्रकारे एखादी व्यक्ती जर दूरदृष्टीची असेल तर काय होऊ शकतं, किती विकास होऊ शकतो याचं हे विद्यालय किंवा हे प्रांगण म्हणजे उत्तम उदाहरण आहे. या ठिकाणी मामा आलेत, मामांनी त्यांच्याबरोबर आपले किशोर भाऊ आले, मुकेश आला, सचिन आला. या सर्वांचं मी संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि त्यांचं संस्थेवरलं प्रेम जे आहे हे असंच राहो. मामांना पुढील भविष्यात यश मिळो, दीर्घ आयुष्य लाभो अशी नागेश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. सहकारमर्षी स्वर्गीय गोविंदनाना सोनवणे यांच्या दूरदृष्टीतून तयार झालेलं हे छोटंसं रोपटं आज वटवृक्षात रूपांतर होत आहे. 17 विद्यार्थ्यांनी सुरू झालेली ही शाळा आज 2122 विद्यार्थिनीशी चालू आहे. या कॅम्पसमध्ये आज वेगवेगळ्या 4 ब्रांचेस सुरू आहेत. आज या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचं औचित्य साधून आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार येवले तालुक्यातील, येवले शहरातील समाजसेवक, समाजसेवी संस्था असलेल्या संस्थेचे चेअरमन नारायण मामा शिंदे आणि त्यांची टीम यांनी जादूचे प्रयोग या ठिकाणी सादर केले आणि अतिशय मुलांना खिळवून ठेवलं. मुलांना अतिशय आवडलेला त्यांचा प्रयोग म्हणजे त्यांनी डोळे बंद करून विद्यार्थ्यांमधून स्कूटर चालवली. या प्रयोगाने विद्यार्थी अतिशय प्रभावित झाले. असेच प्रयोग इथून पुढे करण्यासाठी नानांना दीर्घायू लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या संस्थेचे, त्यांच्या सहकाऱ्यांचे संस्थेच्या वतीने हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. आज आम्ही गोविंद नाना सोनवणे प्राथमिक विद्यालय अंदरसूल या ठिकाणी आलो. मुलांना जादूचे प्रयोग, हास्यप्रयोग साधारणतः 1 तासाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये मुलांनी, इथल्या सरांनी, शिक्षिकांनी भरपूर आनंद घेतला आणि त्यांच्या आनंदातच आम्हाला आनंद आहे. हे जादूचे प्रयोग तसं मी 22 वर्षापासून करतो, पण आज भांडगे सरांमुळे आज इथे येण्याची संधी मला मिळाली. मी भांडगे सरांना धन्यवाद देतो का त्यांनी माझ्याकडून हे जादूचे प्रयोग करून घेतले आणि मुलांना खळखळून हसवलं आणि त्यांच्या आनंदामध्ये आम्हाला हा आनंद कुठेही भेटत नाही, तो आज या ठिकाणी मिळाला. तर त्यांना मी धन्यवाद देतो का त्यांनी माझे जादूचे प्रयोग या ठिकाणी ऐकून घेतले आणि बघितले. धन्यवाद. तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स. आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स. विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध. वर्मा लॉन्स. ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला. व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे?
काळजी सोडा. येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता. हर्षू कॉम्प्युटर्स. आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात. आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, CCTV कॅमेरा फिटिंग आणि AMC. आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात. साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे. डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड NDC बँक जवळ येवला या ठिकाणी. संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा. 93 22 00 39 58. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस. येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता. चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट. मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात. मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा. शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा. हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.